जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूरमधील अनधिकृत नारायणा शाळेविरोधात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली। आवश्यक शासकीय मान्यता नसतानाही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होऊनही शाळा अजूनही सुरूच असल्याचा आरोप होत आहे। बदलापूरच्या शिरगाव येथील नारायणा शाळेविरोधात अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी शिक्षण विभागाने शाळेला अनधिकृत घोषित करून बंद करण्याचे आदेश दिले होते। शाळेबाहेर फलक लावत इथं मुलांचे प्रवेश न केल्याचं आवाहन करण्यात आलं होतं। तसंच 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता। तरीही शाळा सुरूच असल्याचे पालक आणि नागरिकांनी शाळा तातडीने सील करण्याची मागणी केली असून या प्रकरणात आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालावं अशी मागणी होत आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। आपण शाळेवर कारवाई केलेली आहे। ते कारवाई जी कायद्यामध्ये जी मॅक्झिमम कारवाई केलेली आहे आणि जसे वरिष्ठांचे निर्देश आहे त्याच्यानुसार कारवाई केलेली आहे। शिक्षणाचा अधिकार 2009 ह्या कायद्यामध्ये सेक्शन 18 मध्ये शाळेला दंडाची तरतूद दिलेली आहे की शाळा सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये दंड आणि प्रत्येक दिवसासाठी चालू ठेवण्यासाठी प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपये दंड। तर त्या दंडाची नोटीस शाळेवर बजावण्यात आलेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त माननीय शिक्षण आयुक्त यांनी शाळेवर फौजदारी गुन्हा करण्याचे आम्हाला आदेश आहेत। त्यामध्ये लोकसेवकाने दिलेला वैध आदेश न पाळल्याबद्दल शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये अनधिकृत शाळेला टाळं ठोकण्याची, ती बंद करण्याची कुठलीही तरतूद नसल्यामुळं आपण जी केलेली कारवाई आहे ती कायद्यानुसार केलेली मॅक्झिमम कारवाई आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।